सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे। मी आरती स्वागत करते तुमच्या आपल्या चॅनलमध्ये। तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर मी बनवला आहे उपमा। तर उपमासाठी मी कांदा घेतला, मिरची घेतली, टोमॅटो घेतला, त्याला बारीक कट करून घेतला। नंतर रवा घेतला, तो रवा छान कलर चेंज होईपर्यंत भाजून घेतला। छान मिक्स करून घ्यायचं, त्याला हलवून घ्यायचं आणि कलर चेंज होईपर्यंत त्याला हलवतच राहायचं। तर आपल्या चॅनलला खूप सारे व्हिडिओज आहेत, टुरिस्ट प्लेसेसचे व्हिडिओज आहेत, ट्रॅव्हल ब्लॉग आहेत, रेसिपीचे व्हिडिओज आहेत। तर तुम्ही प्लेलिस्टनुसार ते व्हिडिओज बघू शकतात। खूप सारे व्हिडिओज मी आपल्या चॅनलला बनवले आहेत। तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि काही प्रश्न विचारायचे असतील तर कमेंट नक्की करा। तर बघा असं छान भाजून घ्यायचं, त्याचा कलर चेंज होईपर्यंत आणि खूप छान हलवत राहायचं त्याला, नाहीतर तो खाली चटकून जातो रवा। नंतर तेल तापायला ठेवलं कढईमध्ये। नंतर आधी त्यात शेंगदाणे घातले, म्हणजे ते जेणेकरून चांगले क्रिस्पी तळले जातात। नंतर त्यात मोहरी घातली, मोहरी घातल्यावरती आणि तडतडल्यावर जिरे घातले, बारीक चिरलेला लसूण घातला, बारीक चिरलेला कांदा, नंतर मिरची घातली। मिरची मी मुद्दाम लांबच कापलेली आहे फक्त आतून, कारण की लहान मुलं खात नाही आणि तिखट लागतं म्हणून। नंतर टोमॅटो घातला, टोमॅटो चांगला सॉफ्ट होईपर्यंत, शिजेपर्यंत त्याला हलवत राहायचं तेलामध्ये, किंवा तुम्ही झाकण ठेवूनही शिजवू शकतात। नंतर त्यात हळद घातली आणि हळद घातल्यानंतर जो भाजलेला रवा होता तो ॲड केला त्यात आणि त्याला परत छान हलवून घ्यायचं। खूप छान मिक्स करून त्याला हलवून घ्यायचं। असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। मी खूप प्रयत्न करत आहे छान छान व्हिडिओज घेऊन येण्याचा तुमच्यासाठी। तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि मला सपोर्टही करा। आम्ही जिथे जिथे विजिट केलेले आहे त्याचे व्हिडिओज मी आपल्या चॅनलला पोस्ट केलेले आहेत आणि ते प्लेलिस्टनुसार टाकलेले आहेत। तर मी आता याच्यामध्ये जे आहे पाणी ॲड केलेलं आहे थोडे, आणि त्याला पाणी टाकताना हलवत राहायचं आणि पाणी थोडं थोडं घालायचं, म्हणजे जेणेकरून त्याच्यात गाठी नाही तयार होणार। हे बघा असं छान हलवून घ्यायचं म्हणजे गाठी नाही होत, आणि कंटिन्युअसली त्याला हलवतच राहायचं म्हणजे त्याला गाठी नाही होत त्याच्यामध्ये, आणि त्या चांगला नाही लागत, मग खायला टेस्ट नाही लागत आणि उपमा जो आहे तो कच्चा राहून जातो। आणि मस्त छान त्याला गार्निशिंग केलं मी बारीक चिरलेल्या कोथिंबीर टाकून मी परत त्याला हलवून घेतलं। हे बघा छान उपमा रेडी आहे। तर या उपमा खायला थँक्यू, बाय बाय, सी यू, थँक्स फॉर वॉचिंग।